नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.72%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.16%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.92%. आणि मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या कंपनीने फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे 35 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 जून 2025. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.13%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.42%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.96% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.44%. आणि मित्रांनो, या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये. म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 35 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 जून 2025. चला आता बोलूया इंडिया ग्लायकॉल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.02%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.24% आणि या कंपनीमध्ये डी आय एसची होल्डिंग आहे 0.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 35.82%. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.26%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.69% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.21%. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 2 रुपये 71 पैसेचा. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.03%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.61%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.32%. आणि मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 210 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 20 जून 2025. चला आता बोलूया रेल्वे कंपनी IRCTC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.37%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.89% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.35%. आणि मित्रांनो, IRCTC या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे फक्त 1 रुपयांचा. चला आता बोलूया LIC बद्दल, म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे
0.50%, FISची होल्डिंग आहे 0.10%, DISची होल्डिंग आहे 1.27% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.13%. आणि मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 12 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 जुलै 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BDL बद्दल, म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.93%, FISची होल्डिंग आहे 3.25%, DISची होल्डिंग आहे 9.45% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 12.35%. आणि मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 65 पैसेचा. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.46%, FISची होल्डिंग आहे 10.56%, DISची होल्डिंग आहे 7.30% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 30.69%. आणि मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 28 रुपयाचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 जून 2025. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 20.71%, DISची होल्डिंग आहे 14.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.86%. आणि मित्रांनो, अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपये 20 पैसेचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.